तर हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। सकाळचे 11 वाजले होते। हर्षू गेली होती शाळेत, 8:30लाच गेली होती बरं का। आणि मी 11 वाजता मग आवरायला म्हणजे 10:30ला उठली होती आवरायला। धुणं भांडे झाले होते, सगळं झालं होतं। इकडे किचन ओटा, गॅस ओटा सगळं पुसलेलं। किचन आणि गॅस आणि किचन ओटा सगळं क्लीन झालेलं होते, भांडे घासलेले होते, सर्व काही आवरून झालं होतं। फक्त झाडू पोछा आंघोळ बाकी होती माझी, आणि कपडे टाकायचे होते, भांडे लावायचे होते। इकडे पाणी भरत होती टोपमध्ये। ही आमची युटिलिटी आहे बरं का, तिथं फक्त धुणं भांडे करतो आम्ही। धुणं भांड्यासाठी दिलेला आहे आम्हाला तो पेस। मध्ये वॉशरूम आणि टॉयलेट बाथरूम आहे। इकडे बाजूला बेसिंग आहे तोंड वगैरे धुवायला। आणि बाहेर आली, 11 वाजले होते बघा, किती ऊन होतं। कपडे टाकायचे होते बाहेर। 11 वाजलेले होते सकाळचे, तरी एवढं ऊन होतं। आणि माझी आंघोळ बाकी होती, पाणी ठेवायचं होतं मला, थोडंसं केस धुवायचं होतं, त्यामुळे थोडं केस धुवायला पाणी। नाही तर मी थंड पाण्यानेच करते, पण केसांना थोडंसं थंड जास्त लागतं ना, त्यामुळे। तर ठीक आहे, जरासंच केलं होतं थंड गरम पाणी। इकडे मग मी झाडू वगैरे मारून घेते म्हटलं। तर नाही, पहिले भांडे लावत होती, रॅकला लावून दिले भांडे। आणि मग त्यानंतर मी इकडे मी झाडू वगैरे मारून घेत होती। झाडू मारायला घेतलेला होता, घर पोछा लावायचा होता मला।